शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी वीज बिल माफ केलं। आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ। जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान। मुख्यमंत्रीपदासाठी आता वेकन्सी आहे का? मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावरती उपमुख्यमंत्री शिंदेंचा मिश्किल प्रतिप्रश्न। मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नसल्याचं शिंदेंचं वक्तव्य। विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार। ठाणे न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर फेटाळला। जामीन अर्ज फेटाळला। सुनेच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार। पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। फुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची नाशिकमधल्या नगरसेवकांसोबत बैठक। तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही कुठेही जाणार नाहीत। उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 18वा दिवस। अन्नत्याग आंदोलनामुळे तब्येत खालावली। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन सुरू। इगतपुरीत पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड। हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर ब्लड बँकेला टाळं। सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका। जालना शहरासह आसपासच्या परिसरात पावसाची हजेरी। बदनापुरात अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी। खरीप हंगामातील कपाशी, मका, सोयाबीनसह इतर पिकांना नवसंजीवनी। शेतकऱ्यांमध्ये आनंद।